साप्ताहिक विवेक यांच्या तर्फे जी ई वारी आयोजित केलेली आहे, या सत्रामध्ये कीर्तन सादर करण्यासाठी आजचे हे पहिलं पुष्प विठ्ठलाच्या चरणी अर्पण करताना अतिशय आनंद होतो। या उपक्रमाचा एक भाग म्हणून आजची ही कीर्तन सेवा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करते। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। श्रीमत्कुलदेवतायै नमः। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघनविहितपाणिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमालां कन्दरं खञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। बोला पुण्डलीकवरदे पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय, देवर्षि नारद महाराज की जय, मंगलमूर्ती मोरया। ये रे कृष्णा तीरीच्या वसणाऱ्या, 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 ये रे औदुंबरी बसणाऱ्या, ये
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय। मंगल मूर्ति मोरया। जय जय रघुवीर समर्थ। नाम संकीर्तन साधन पैसोपे। नाम संकीर्तन साधन पैसोपे। जळतील पापे जन्मांतरीची। जळतील पापे जन्मांतरीची। जळतील पापे नलगे सायास जाणीवनांतरा। नलगे सायास जाणीवनांतरा। सुखे तो घरा नारायण। सुखे तो घरा नारायण। नाम संकीर्तन साधन पैसोपे। जळतील पापे जन्मांतरीची। जळतील पापे ठाईच बैसोनी करा एक चित्त। ठाईच बैसोनी करा एक चित्त। आवडी अनंत आळवा। आवडी अनंत आळवा। तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी। तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी। शहाणा तो धणी। शहाणा तो धणी भेद असे। शहाणा तो धणी भेद असे। नाम संकीर्तन साधन पैसोपे। जळतील पापे जन्मांतरीची। जळतील पापे जन्मांतरीची। जळतील पापे जन्मांतरीची। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग। तुकाराम महाराजांना अध्यात्म मंदिराचा कळस मानलं जातं। ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस। तुकाराम महाराजांनी सर्वसामान्य जनाला अध्यात्म सोपं करून सांगावं म्हणून एक नाही दोन नाही तब्बल 4500हून अधिक अभंग लिहिले आणि त्यांनाच आपण तुकारामांची गाथा असे म्हणतो। त्या गाथेतलाच एक अभंग आज इथे विवेचनाला घेतलाय। प्रस्तुत अभंगात महाराज सांगतात, नाम संकीर्तन साधन पैसोपे। जळतील पापे जन्मांतरीची। नलगे सायास जाणे वनांतरा। सुखे तो घरा नारायण। ठाईच बैसोनी करा एक चित्त। आवडी अनंत आळवावा। तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी। शहाणा तो धणी घेत असे। जय जय रघुवीर समर्थ। तुकाराम महाराज सांगतात, अध्यात्म मार्गामध्ये भगवंताची प्राप्ती करायची असेल किंवा आत्मोन्नती करायची असेल तर त्यामध्ये सगळ्यात सोपा मार्ग कोणता? तर नामसंकीर्तनाचा। पण मंडळी, मनुष्य स्वभावच मुळात असा आहे की जे सोपं आहे ते आपल्याला नको आणि जे कठीण आहे ते आपल्याला सोपं करू नको।
आता साधं उदाहरण बघा, लॉकडाऊनचा काळ सुरू आहे. लॉकडाऊनचा काळ सुरू झाल्यापासून ज्या आपल्याला सूचना मिळत होत्या, घरी राहा, सुरक्षित राहा, पण आपण घरात राहिलो का? नाही. पण आता घराबाहेर पडायची ज्यावेळी वेळ आली, पोट पाण्यासाठी कमवण्याची वेळ आली, त्यावेळी सरकारकडून सूचना मिळाल्या, घराबाहेर पडा, सुरक्षितपणे बाहेर पडा. पण तरी आपण ऐकतो का? नाही. कारण ज्या वेळेला घरात थांबायचं होतं त्यावेळी आपण घरात राहून सहकार्य केलं नाही. कोरोना नामक न दिसणारा विषाणू महाकाय रूप त्याने धारण केलं आणि हळूहळू त्याने एवढं साम्राज्य त्याचं निर्माण केलं की आता बाहेर पडतानाही आपल्याला भीती वाटते. मग मंडळी सांगा, किती सोपा पर्याय आपल्याला सांगितला होता, घरात राहा, सुरक्षित राहा. किती सोपं होतं, घरात राहायचं होतं. एरवी आपण घरी राहण्यासाठी सुट्टीची वेगवेगळी कारणं शोधत असतो, पण आता सुट्टी मिळाली होती तर लोकांना घराबाहेर पडायची घाई लागली. थोडक्यात सोप्या गोष्टी त्या आपण नाकारत असतो. अहो, नुसता साधा खोकला झाला की आपल्या आजीने आपल्याला जर एखादा उपाय सांगितला, ज्येष्ठांना त्याची काळी दिली तर आपल्याला ती नको असते. पण या ज्येष्ठ मधातून जे रासायनिक औषध तयार केलं जातं गुलाबी रंगाचं, ते छानशा आवेष्टनात गुंडाळून ग्लायकोडिनच्या स्वरूपात आपल्या समोर येतं, त्यावेळी आपल्याला ते प्रभावी वाटतं. म्हणजे सोपी गोष्ट कठीण करून सांगितलेलीच आम्हाला पटते. मग आपल्याला ह्या कठीण गोष्टींच्या मागे लागण्याची नुसती सवयच झाली. मग ज्या गोष्टी सोप्या आहेत, साध्या आहेत, सरळ आहेत, त्याचा अवलंब न करता वेगळ्या मार्गाने जाण्यापेक्षा तुकाराम महाराज सांगतात की अध्यात्म मार्गामध्ये सुद्धा सोपा पर्याय काय आहे? नामसंकीर्तन. साधन पै सोपे. नामसंकीर्तनाचा मार्ग सगळ्यात सोपा आहे. नामस्मरण करा आणि त्या भगवंताला आपलंसं करून घ्या. इतकं साधं सरळ गोष्ट आहे. पण नाम घेणं ना मंडळी म्हणतात तेवढं सोपं नाही. चांगल्या गोष्टींची सवय अंगामध्ये बाळगावी लागते. त्या बाबतीमध्ये तुम्हाला वाल्या कोळ्याचं उदाहरण नक्कीच माहिती असेल. वाल्या कोळी मोठा दरोडेखोर होता, लुटारू होता. आजवर त्याने एवढी पापं केलेली होती, त्याला स्वतःला त्याची मोजदाद करता येत नसली तरी त्याची खूण म्हणून त्याने आपल्या घरामध्ये भली मोठी 7 रांजणं आणून ठेवली होती आणि आपल्या प्रत्येक कृती मागे तो एक एक खडा त्या रांजणात टाकत होता. घरातली 7 रांजणं त्याच्या कृत्याने भरली गेली होती. एवढं दुष्कृत्य त्याने केलेलं होतं. आणि या वाल्या कोळ्याला दररोज प्रमाणे आपली कृती मात्र करत असताना, दरोडा घालत असताना एक दिवस एका जंगलामधून तो दबा धरून बसलेला होता आणि त्या वेळेला देवर्षी नारद तिथून जात होते. त्यांना लुटण्यासाठी म्हणून वाल्या कोळ्याने त्यांचा रस्ता अडवला, मार्ग अडवला आणि सांगितलं, तुमच्याकडे जे जे काय ते समद मला द्या. महर्षी म्हणाले, बाबा माझ्याकडे देण्यासारखं तुला काय आहे? ही एक गळ्यामध्ये वीणा आहे आणि मुखामध्ये रामनाम आहे, नारायण नारायण नारायण. ते हवं तर तू घेऊन टाक. वाल्या कोळी म्हणाले, याच्यावरती का कधी संसार होतात? मग म्हणे, ह्याचा मला काहीच उपयोग नाही, मला काहीतरी माझ्या संसाराला उपयोगी होईल अशी वस्तू द्या. मग महर्षींनी त्याला प्रतिप्रश्न केला की अरे वाल्या, तू जे काम करतो आहेस त्याचा तरी संसाराला कुठे उपयोग होतो? तू जे दुष्कृत्य करतो, ज्या वाम मार्गातून पैसा अडका कमवतोयस, धनधान्य कमवतोयस, पण त्यामुळे तुझ्या पापांचा घडा भरत चालला आहे, पापाचा डोंगर साचत चाललाय आणि ते पाप आपल्या माथी घ्यायला तुझ्या मागे कोणीही येणार नाही. अगदी तुझी पत्नी नाही, तुझी मुलंही नाही. मग ही सगळी पापं तुला एकट्याला सहन करायची, तुला एकट्याला भोगायची आहे. त्यापेक्षा मुखाने हरिनाम घे आणि हातातून हरी कामाला सुरुवात कर. जे भगवंतांनी दिलेलं काम आहे ते काम करायला सुरुवात कर. असं म्हटल्यानंतर वाल्या म्हणाला, माझ्या पापामध्ये कोणीच सहभागी होणार नाही, पण मग आता हे काम सोडून मी दुसरं काम करू तरी काय? महर्षी म्हणतात, जे जे काही चांगलं काम आहे, ज्यातून कोणालाही त्रास होणार नाही, कोणाचं मन दुखवलं जाणार नाही आणि जे काम तुझ्या मनाला त्रास देणार नाही ते चांगलं काम आहे. आणि ते करत असताना मुखातून हरिनाम घे, राम नाम घ्यायला सुरुवात कर, हा मंत्र तुला मी देतो. तेव्हा वाल्या कोळी विचारतो,
अहो महाराज, आयुष्यभर मी फक्त मरा आणि मारा हे दोनच शब्द वापरत आलोय आणि आता का मुखातून तुम्ही म्हणताय तो मंत्र निघणार आहे? महर्षी म्हणतात काही कठीण नाहीये. मरा मरा म्हणतोस की नाही, आता हेच मरा मरा म्हण, आपोआप राम राम सुरू होईल. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे हे प्रयोग करून बघितला आणि काय आश्चर्य. मरा 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 म्हणता म्हणता ह्या वाल्या कोळ्याच्या तोंडामध्ये तो मंत्र बसला. त्या मंत्राची गोडी त्याला लागली आणि हा वाल्या कोळी अनेक वर्ष अनेक ताप सहन करत या रामनामात रंगून गेला आणि त्या रामाशी तादात्म्य पाहून अनेक वर्ष तप करून वाल्याचा वाल्मिकी झाला. पण मंडळी, हे रामनाम ही दोन्ही अक्षर मरा आणि राम हे दोन्ही अक्षर जवळपास सारखी असून सुद्धा तोंडातून निघत नाही हो. शब्दामध्ये दोन अक्षर जरी सारखी असली तरी त्यांचा अनुक्रम बदलल्यामुळे त्याचा आशय बदलतो. अहो साधा शब्द आहे मैत्रीण असते की नाही आपल्या जीवाभावाची, आपल्या जिव्हाळ्याची, जिच्याशी आपलं सगळं शेअरिंग होत असतं. ती मैत्रीण आपल्याला आवडते, आपल्या हक्काची असते, ती आपल्या प्रत्येक सुखात सहभागी व्हावी, प्रत्येक दुःखात सहभागी व्हावी असं आपल्याला वाटतही असतं. पण ती मैत्रीण जोपर्यंत आपली असते तोपर्यंत आवडते. पण तीच ज्यावेळी नवऱ्याची मैत्रीण असते त्यावेळी ती शनाया होते आणि नवऱ्याचा गुरुनाथ सुभेदार होतो की नाही. नुसत्या मैत्रिणीची व्याख्या कशी बदलली बघा, स्थळ काळ परिस्थितीनुसार. तसंच मरा आणि राम या शब्दात जवळपास असून सुद्धा तो उच्चारायला आणि तो अवगत करायला वाल्याचा वाल्मिकी व्हायला एवढा काळ लोटावा लागला. म्हणून इथे तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की ही सवय सहज लागणारी नाही. रामनाम घ्यायचं असेल तर ते रामनाम सातत्याने घ्या. ती सवय एकदा आपल्या तोंडाला लागूया, आपल्या जिभेला ते वळण लागूया आणि ही चांगलं वळण लावावं लागतं. अन्यथा कीर्तनी वैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुख. कीर्तनामध्ये भजनामध्ये आपण आलो की हमखास आळस आलाच म्हणून समजा. अशा वेळेला कीर्तनामध्ये भजनामध्ये आपलं मन सहज रमत नाही. पण तेच जर एखादा चित्रपट पाहायचा असेल तर 3-3 तास आपण बसून एका जागी बसून चित्रपट पाहतो, वेळ कधी गेला कळतच नाही. आणि आता तर वेब सिरीजच्या जमान्यामध्ये रात्री रात्री वेब सिरीज बघायला सुरू होते आणि सगळे 10 एपिसोड बघेपर्यंत पहाट होते. पण तरीही आमची जागायची तयारी असते. मात्र कीर्तनामध्ये बसलं की पुढच्या 10व्या मिनिटाला आळस आलाच म्हणून समजा. वैशिष्ट्यच आहे त्या रामनामाचं. म्हणून मंडळी, रामनाम हे सोपं नाही, पण ते सोपं करण्याची सवय लागावी म्हणून तुकाराम महाराज सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. हे रामनाम सातत्याने घेतलं ना तर जन्मोजन्मीची पाप नष्ट होणार आहे, जन्मांतरीची पाप नष्ट होणार आहे. आपण विचार करू की जन्मांतरीची, या जन्मातलंच आपल्याला माहिती नाही, जन्मोजन्मीच्या गोष्टी आम्ही कुठून शोधून काढणार, तेव्हा काय पाप केली होती आम्हाला कसं कळणार. पण तुकाराम महाराज त्या जन्मांबद्दल बोलत नाही. आपण रोज रात्री झोपतो, दुसऱ्या दिवशी उठतो, तर झोपून उठल्यानंतर आपण आधी देवाचे आभार मानतो. कशासाठी? कारण रात्री झोपत असताना उद्या दुसऱ्या दिवशीची पहाट, दुसऱ्या दिवशीचा सकाळ आपण पाहू शकूच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. कधी आपला शेवट होईल सांगता येत नाही. म्हणून मिळालेला प्रत्येक दिवस जणू काही बोनस आहे. प्रत्येक दिवस हा पुनर्जन्म आहे हे मानूनच आपण देवाला प्रार्थना करून विनवतो आणि सांगतो, देवा तुझ्या कृपेने दिन उगवेला, तुझ्या कृपेने मला हाच दिवस पाहता आला. आणि ती कृतकृत्यता वर्तन आपण व्यक्त करण्यासाठी म्हणून सकाळी झोपून उठल्यावरती हात जोडतो. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम, प्रभाते कर दर्शनम, समुद्र वसते देवी, पर्वतस्थल मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शं क्षमस्व मे. उठल्यावरती आपण हाताचं दर्शन घेतो. का तर या हाताने आम्हाला बहुसार काम करायचं आहे आणि दिवसाची सुरुवात आपण या भूमीवरती करणार आहोत. म्हणून या मातृभूमीला पदस्पर्श करण्याआधी तिची क्षमा मागतो आणि आपल्या
आपल्या दिवसाची सुरुवात करतो, हा नवा जन्म आपल्याला मिळालेला असतो आणि ह्या दिवसभरात ज्या असंख्य घडामोडी घडत असतात त्या घडामोडींच्या दरम्यान आपल्या हातून कळत नकळत अनेक गोष्टी घडत जातात. कोणाला जर विचारलं की तुझ्या हातून कधी पाप घडलंय का रे, तर तो नाहीच म्हणणार. पण आपल्या पापांची आपल्याला जाणीव कधीही होत नसते. पाप म्हणजे एखाद्यावरती केलेला अत्याचार अन्यायच नाही, तर पाप म्हणजे दुसऱ्याला दुखवणं, दुसऱ्याला फसवणं, दुसऱ्याला टाकून बोलणं, दुसऱ्याची मानहानी करणं. या सगळ्या गोष्टी अप्रत्यक्षपणे जरी आपल्या हातून घडत असतात, आपल्याला त्याची जाणीव नसते. बोलणारा आपल्या शब्दांनी समोरच्या वरती जखम करून जातो आणि स्वतः विसरतो. मात्र ज्याला ही जखम झालेली असते तो 20 वर्षांनी विचारलं तरी सांगतो, त्या काळी तू मला हे असं असं बोलला होतास. हे बोलणं, हे मनात राहून गेलेले शब्द म्हणजे पाप आहे. आणि अशी पापांची संख्या आजवर काढली तर केवढी असेल. मग ह्या सगळ्या पापांचा नाश व्हावा, निचरा व्हावा म्हणून इथे तुकाराम महाराज सांगतात, जळतील पापे जन्मांतरीची. प्रत्येक जन्मीचं हे पाप म्हणजे प्रत्येक दिवसागणी घडलेलं, हातून घडलेलं पाप हातातून, आपल्या मनातून त्याचा निचरा होईल आणि नवीन जीवनाची, नवीन दिवसाची सुरुवात चांगली होईल. आचार विचार शुद्ध राहतील. मग हे सगळं फक्त नामस्मरणाने होणार आहे. बरं, त्याच्यासाठी आणखीन काही कष्ट करावे लागतात का? तर महाराज पुढे सांगतात, न लगे सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. न लगे सायास, नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला वनात जाऊन राहायची गरज नाही. वनामध्ये जायचं आपण म्हटलं, पूर्वीच्या काळी ऋषीमुनी तपश्चर्येला म्हणून जायचंय, वनात जाऊन बसायचे, अरण्यात जाऊन बसायचे. पण आता वन म्हणा की अरण्य म्हणा राहिलेत कुठे? मनुष्याने सगळं तोडून शहरामध्ये त्याचा समावेश केला. जंगलापर्यंत आपापली घरं बांधलीत आणि आपणच त्याच्या नावे, जंगलातल्या प्राण्यांच्या नावे आपण म्हणतो आज आमच्या कॉलनीमध्ये बिबटे आले. कोणाच्या घरात कोण राहायला गेलंय? पण असं वन अरण्य ह्या सीमा राहिलेल्याच नाहीयेत आणि असल्या तरी तिथे जाऊन राहायची आपली क्षमता नाही, आपली तयारी नाही. म्हणून आपल्याला महाराज सांगतात, न लगे सायास जाणे वनांतरा. काही गरजच नाहीये बाहेर कुठे जायची. तर तुम्ही जिथे असाल तिथे नामस्मरण करा. सुखे येतो घरा नारायण. अहो, या लॉकडाऊनमुळे इतक्या वर्षांची दिंडी परंपरा, वारीची परंपरा आज स्थगित होते की काय असा आपल्याला भास झाला होता, अशी काळजी वाटली होती. परंतु या आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे या वारीचं स्वरूपही पालटलं. आज घर बसल्या आपण पांडुरंगाचं दर्शन टीव्हीवर घेतोय, मोबाईलवर घेतोय, वारीचे सगळे अपडेट्स घेतोय. आणि तेही कमी म्हणून की काय, विवेक साप्ताहिकाच्या निमित्ताने आज ही ई वारी जी आयोजित केलेली आहे त्याच्यातून भजन कीर्तनाचाही आपल्याला लाभ घेता येतो. हेच दूरदृष्टीने कदाचित तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय की न लगे सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मग त्यासाठी काय करा? ठाईच बैसोनी करा एक चित्त. जिथे आहात तिथे एक चित्त करा. ही बाब अत्यंत महत्वाची. कारण नामस्मरण करा किंवा अन्य कोणतंही काम करा, मन लावून करा, तिथे एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे. नाही तर हातात एक काम चाललंय आणि मनात भलते विचार असतील, वेगवेगळे विचार असतील तर आपल्या हातून कोणतंही काम नीट होणार नाही. आणि जर प्रश्न नामस्मरणाचा असेल तर ते एकाग्र मन ज्यावेळी तिथे होईल, प्रभूच्या चरणी लीन होईल, त्यावेळी आपल्याकडून खरं नामस्मरण घडणार. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. महाराजांनी कुठेही आपल्याला कोणाची भक्ती करावी अशी अट घातलेली नाही आहे. ते सांगतात की तुमचं जे आराध्य दैवत आहे, तुमचा ज्याच्यावरती विश्वास आहे, तुमचं जे श्रद्धास्थान आहे त्याचं तुम्ही नामस्मरण करा, त्याचं चिंतन करा. ते पद तुम्ही सुद्धा ऐकलं असेलच. निसा रे म प नि सा नि प म रे नि सा रे म प नि प म प नि सा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा हरी नारायणा.
हरिनारायणा हरिनारायणा. जे तुमचं उपास्य दैवत आहे, वेतोबा खंडोबा, जे कोणतं दैवत, ज्या ठिकाणी तुमचं मन एकाग्र होतं, जिथे तुमचं मन शांत होतं, त्या दैवताचं स्मरण करा. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो धणी घेत असे. ज्या व्यक्तीला सोप्या गोष्टी अनुसरायची सवय लागते तो माणूस शहाणा, धणी. धणी म्हणजे धन्य, ती व्यक्ती खरी योग्य असते, ती स्वतः धन्य होते आणि आपल्या सकट इतरांचाही उद्धार करते. म्हणून सोप्या गोष्टींचा आता आपण अनुसरल्या पाहिजे. ज्या सूचना आपल्याला आता या काळात मिळतात, घरात आल्यावरती हात स्वच्छ धुवा, सुरक्षित अंतर ठेवा, बोलताना तोंडावरती मास्क ठेवा. या सगळ्या सूचना ह्या आपल्या सवयीचा एकेकाळी भाग होता, ह्या संस्काराचा भाग होता. गावाकडे कोणीही आजपर्यंत हातपाय धुतल्याशिवाय घरात प्रवेश करत नसे. पण आता मात्र या गोष्टी शिकवाव्या लागत आहेत. बाहेरून आल्यानंतर 20 सेकंद हात धुवा, हरकत नाही. चांगल्या सवयी जर लागत असतील, निमित्त काही का असेल, चांगल्या सवयी लागत असतील तर ते अतिशय चांगली गोष्ट आहे, योग्य गोष्ट आहे. मग त्यासाठी म्हणून आता आपण सोप्यात सोपा मार्ग जो आहे, जे सोप्या गोष्टी आहेत त्या आपण आचरणात आणायच्या आहेत, प्रापंचिक स्वरूपात आणि पारमार्थिक स्वरूपात. प्रापंचिक गोष्टींचं आपण अनुसरण करतच आहोत, करणारही आहोत. आणि भविष्यामध्ये आपल्याला अध्यात्माची वाटही जर धरायची असेल, घरात राहून आपल्याला वारीचा आनंद घ्यायचा असेल, तर ह्या वारीसाठी नामसंकीर्तन सुरू केलं पाहिजे. कारण वारी म्हणजे तरी नेमकं काय हो? आषाढी आणि कार्तिकी नाही, हे दोन तर नुसते सण आहे. पण या पलीकडे वारी म्हणजे प्रत्येक वारी हे नामस्मरण घ्यायचंय. रविवारी, सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, एकही वार नामस्मरणाशिवाय जाता कामा नये. मग उगाच मनाला चुटपुट लागायची गरजच नाही की यंदा आषाढीची वारी राहिली. प्रत्येक वारी जो भगवंताचं नामस्मरण मनापासून करतो, तो त्यालाच, त्या भक्ताला भगवंत आपलासा करून देतो. हा दिलासा, ही खात्री तुकाराम महाराज आपल्या पूर्वपदात देतात. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची. अशा प्रकारे हा पूर्वरंग झाला. आता कीर्तनाच्या कथाभागाकडे म्हणजेच आख्यानाकडे वळण्यापूर्वी कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे आपण सर्वांनी एक मुखाने एक दिलाने भगवंताचं नामस्मरण करूया. भले आता तुम्ही हे कीर्तन लाईव्ह ऐकत असाल, पण आपापल्या घरी राहून ठाईचं पैसोनी करा एकचित्त, या एकचित्ताने आपण नामस्मरण घेऊ आणि या कीर्तनामध्ये सामील होऊया. श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. म्हणजे पूर्वरंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात, नलवी सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. खरंच असं होतं का? किंवा खरंच असं होऊ शकतं का? खरं तर हो. प्रत्येकाने ह्याचा अनुभव नक्कीच घेतलेला आहे. जेव्हा जेव्हा एखादा कठीण प्रसंग आपल्यावर येतो आणि एखादी व्यक्ती एखाद्या स्वरूपात आपल्या मदतीला धावून येते, तेव्हा आपण पटकन म्हणतो, देवासारखा धावून आलास. भगवंत तरी काय आहे? भगवंत तुमच्या आमच्यातच सामावलेला आहे. फक्त त्याला बघण्याची दृष्टी आपल्याला हवी. हेच सांगणारा आजचा हा कथाभाग, की ज्यामध्ये खुद्द परमेश्वर आपल्या भक्ताच्या घरी पाहुणचार घ्यायला आला आहे. तो कथाभाग आहे विश्वंभर पंतांचा. श्री क्षेत्र पंढरपुरापासून 6 कोसावरती मंगळवेढ नावाचे एक सुप्रसिद्ध गाव आहे. त्या गावामध्ये
सद्भक्तांची तर जणू खाणच आहे. तिथलेच हे विश्वंभर पंत पांडुरंगाचे निस्सीम भक्त. त्यांना सदांकदा ध्यास लागलेल्या पांडुरंगाच्या दर्शनाचा. त्यांची पत्नी सुद्धा भगवत भक्त, सदाचारी, पतिव्रता, आणि तिची त्यांना विश्वंभर पंतांना प्रत्येक कार्यामध्ये साथ असायची. विश्वंभर पंत त्यांची ख्याती अशी सांगितली जाते, मंगळ वेढ्या माझी झाला सद्विप्रदास श्रीपतीचा, विश्वंभर नाम जया ध्यास मना नित्य एक श्री हरीचा. अशी ही सदाचारी व्यक्ती हे विश्वंभर पंत, त्यांनाही यंदा समस्त वारकऱ्यांप्रमाणे, समस्त विठ्ठल भक्तांप्रमाणे चुटपुट मनाला लागली होती. ती कसली? तर आषाढी वारी चुकल्याची. पंत आपल्या पत्नीला म्हणतात, तुम्हा बायकांचं बरं असतं ग, जशी परिस्थिती येईल त्याच्यामध्ये तुम्ही समरसून जातात. आम्हालाच प्रत्येक प्रसंगाशी जुळवून घेणं कठीण होतं. आज काय असं मध्येच म्हणताय? अगं तुलाच माहितीये की नाही, यंदा गुढीपाडव्यापासून ते आज तागायत नुकताच दसरा झाला. आजपर्यंत सगळे सण आपण घरी बसूनच केले. बाहेर जायची सोय नाही. आत्ता कुठे जाऊन मंदिरं उघडू लागलेली आहेत. पण अजून मला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन झालेलं नाही. त्यामुळे आता ह्या सगळ्या परिस्थितीशी जुळवणं कठीण झालंय. नाही तर तुम्ही बायका आलेल्या परिस्थितीमध्ये किती छान एक एक स्वतःला टास्क काय देता, वेगवेगळे पदार्थ काय करून बघता. रव्याचा केक म्हणू नका, समोसे म्हणू नका, जिलबी म्हणू नका. लॉकडाऊनचा काळ तुम्ही सगळ्या बायकांनीच गाजवला म्हणायचा. नाही तर आम्ही पुरुष प्रत्येक दिवस आपला नुसता ढकलतो. अहो पण एवढंच जर वाटत असेल तर जाऊन पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन या, म्हणजे बरं वाटेल. तोच विचार आहे माझा. यंदा दिवाळीत मध्ये पाहुणे तर कोणी येणार नाही, कारण प्रत्येक जण आपल्या तब्येतीची काळजी म्हणून घरातच राहणार आहे. मग यावेळी पाहुणा म्हणून कोणाला बोलवावं, तर साक्षात पांडुरंगाला आणि रुक्मिणी मातेला का बरं बोलवू नये, असा सहज विचार माझ्या मनात डोकावला. साक्षात पांडुरंगाला? हो मग काय हरकत आहे. अहो पण ते येतील का? एवढं जग रहाटीचं काम त्यांना पाहायचं असतं म्हटल्यावरती ते काम सोडून आपल्यासारख्या भक्ताच्या ते घरी येतील का? मला थोडी शंकाच वाटते. का नाही येणार? तुला माहिती नाही? जेववितो नामया प्रभुला, जेववितो नामया प्रभुला, जेववितो नामया. दयालुत्व त्याचे किती गाती, ख्यात पुराणी हरीची रीती. येवो मम गृही धरुणी प्रीती, करुणी नवतरी दया प्रभुला, जेववितो नामया प्रभुला, जेववितो नामया. जो पांडुरंग संत नामदेवांच्या हाती जेवतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी खेळतो, तो माझ्यासारख्या भक्ताच्या घरी पाहुणचार घ्यायला का बरं नाही येणार? तुमचा मनोदय चांगला आहे, प्रयत्न करून बघायला हरकत नाही. एक काम करा, तुम्ही भगवंताला आमंत्रण तर करून या. हो हो, तोच विचार आहे माझा. खुद्द जावं आणि पांडुरंगाला जाऊन आमंत्रण करून यावं. कारण आमंत्रण ही प्रत्यक्ष जाऊन करण्याची गोष्ट आहे. नाही तर व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवून दिले आमंत्रणाचे, पत्रिकेचे, तर आहेर सुद्धा व्हॉट्सअपवरतीच येतो. म्हणून आपल्याला तसं करायचं नाही. भगवंतानी मेसेज रीड केला नाही तर त्यापेक्षा मी स्वतःच जातो, पंढरपूरला जातो, पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि त्याला आमंत्रण करून देतो. ठीक आहे, ठरलं, हा मी निघालो, असं म्हणत पंत म्हणतात, आज जाऊनी बोलावितो मी देवा, आज जाऊनी बोलावितो मी देवा. तया वदतो करितया वासुदेवा, तया वदतो करितया वासुदेवा.
म्हणाले नाही तर स्वतः निघाले सुद्धा. पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या आनंदामध्ये भगवंताचं दर्शन होणार या विचाराने त्यांचं मन प्रफुल्लित झालं. कारण आपले अण्णा म्हणजे भीमसेन जोशी जे वर्णन करतात, जाता पंढरीसी सुख वाढे जीवा, आनंदे केशवा भेटता हे, जाता पंढरीसी. पंढरीच्या वाटेने चालत पांडुरंग हरी वासुदेव हरी म्हणत जयघोष करत जाण्याचा आनंद काय असतो हे खऱ्या वारकऱ्याला विचारावं, खऱ्या विठ्ठल भक्ताला विचारावं. विश्वंभर पंत सुद्धा असेच पांडुरंग भक्त होते. नामस्मरण करत करत ते पंढरपुरात पोहोचले, तेही पायी. कारण म्हणतात तीर्थक्षेत्री जायचं तर पायी जावं. तीर्थासी जाई नच पावला न, हरी तयाला कधी पावला न. म्हणून स्वतः ते पायी चालत चालत गेले. 6 कोसावरती त्यांचं गाव होतं मंगळवेढ, आणि मंगळवेढ्यापासून पंढरपुरापर्यंत पायी चालत चालत ते पंढरपुरात गेले. पांडुरंग पांडुरंग नामस्मरण करत ते पंढरपुरात पोहोचलेले आहेत. आणि तिथे चंद्रभागेमध्ये स्नान करून आपला मनोदय व्यक्त करण्यासाठी म्हणून पांडुरंगाच्या मंदिराच्या दिशेने त्यांनी प्रस्थान केलं. तोच कुंडलिकाची पायरी आहे. त्या पायरीवरती उभं राहून त्या पुंडलिकाचं स्मरण केलं आणि पुंडलिकाला सांगितलं, बा पुंडलिका, तुझ्या एका शब्दाखातर युग 28 खुद्द पांडुरंग आणि रुक्मिणी माता कटेवर हात ठेवून विटेवरती उभे आहेत. तुझ्या शब्दाला बाबा फार मान. त्यामुळे माझ्या वतीने पांडुरंगाला मी एक निमंत्रण द्यायला जातोय. त्यासाठी तू सुद्धा तुझा शब्द माझ्यासाठी खर्च कर. तुझ्या शब्दाला जास्त वजन आहे बाबा, असं म्हणून कुंडलिकाचं स्मरण त्यांनी केले. पुंडलिका तुम्ही धन्य हरीला, पुंडलिका तुम्ही धन्य हरीला, भीमातीरी आणियने भक्ती बळाने समचरण धरा, विटेवरी भक्ती बलाने विटेवरी की स्थापिले, न्यावे वाटे मंगल स्नाना, दीपावलीला प्रभुराया, मजसाठी तुम्ही विनवा प्रभुरा, मी पडतो तुमच्या पाया. मी मजसाठी तुम्ही विनवा प्रभुरा, मी पडतो तुमच्या पाया. पुंडलिकाचं स्मरण केलं आणि निघालेले आहेत पांडुरंगाच्या गाभाऱ्याकडे, पांडुरंगाच्या मंदिराकडे. भगवंताचं नामस्मरण घेत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या गाभाऱ्यापर्यंत येऊन पोहोचले. एरवी हे दर्शन मिळणं सुद्धा दुर्लभ असते. असंख्य वारकरी तिथे आषाढी कार्तिकीला जमतात ना, पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने येतात. पण दर्शन तर दूरच, कळसाचं दर्शन घेतात, त्यात धन्यता मानतात आणि निघतात. पण आज आषाढी कार्तिकी नाही हे पाहून ते आलेले आहेत विश्वंभर पंत. त्यामुळे त्यांना छान दर्शन मिळाले. गाभाऱ्यामध्ये येऊन पोहोचले. समोर साजिरी गोजिरी विठ्ठलाची मूर्ती पाहिली ही अशी, आणि त्या पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर आपोआप हात जोडले गेलेत आणि नतमस्तक होत विश्वंभर पंत म्हणतात ते, प्रार्थना करतात ते, चरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन विहित तरुण
गोजीर रूप मनात साठवून घेतलं आणि येण्याचा तो मनोदय त्यांनी प्रगट केला. भगवंताला सांगतात, भगवंता तू आमच्या घरी मेहुण म्हणून यावं म्हणून मी तुला बोलवायला आलेलो आहे, आमंत्रण करायला आलेलो आहे. त्यामुळे भगवंता आज हे आमंत्रण तू स्वीकार. दिवाळीच्या दिवशी, मंगल स्नानाच्या दिवशी, नरक चतुर्दशीला तू आमच्याकडे तुम्ही दोघांनी यावं अशी विनवणी मी करायला आले. तू आमच्याकडे येशील तर माझं आयुष्य धन्य होईल, माझा जन्म सार्थकी लागेल. तुझ्या सगुण रूपाची आस मला लागलेली आहे. भगवंता तुम्ही दोघांनी यावं ही याचना घेऊन मी तुझ्याकडे आलेलो आहे. येशील ना? पांडुरंगासमोर नतमस्तक होऊन ते मागणं मागतात, त्याला आपला मनोदय सांगतात आणि त्याच वेळेला पांडुरंगाच्या मस्तकावरचं एक फूल येऊन पंतांच्या ओंजळीत पडलं आणि पंतांना काय आनंद झाला. पंतांनी ते फूल घेतलं, भगवंताने होकार दिला, भगवंतांनी कौल दिला. ह्या आनंदामध्ये पंतांनी ते नतमस्तक लावलं आणि ते फूल आपल्या झोळीमध्ये ठेवलं आणि सांगितलं, भगवंताचा आपल्याला शब्द मिळाला आहे, कौल मिळाला आहे. याचा अर्थ भगवंत येतात. पण मग भगवंता धनत्रयोदशीला तू आलास तर काय हरकत नाही. म्हणजे नरक चतुर्दशीला भल्या पहाटे येण्यापेक्षा आदल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला तू आमच्या घरी ये, आराम कर, रात्रभर विश्रांती कर आणि मग तू पुढे जा. नरक चतुर्दशीला मंगलस्नान करून तू पुढे जा अशी प्रार्थना मी तुला करतोय. आता होकार दिलाच आहेस तर ही अट सुद्धा मान्य कर असं म्हणून ते प्रार्थना करतात. प्रार्थना करी ऐक श्रीधरा, प्रार्थना करी ऐक श्रीधरा, दास मी तुझा पाहिले करा. नरक चौदशी स्नान मंगला, सारण्या गृही या सुमंगला. भगवंता नरक चतुर्दशीला येण्याऐवजी तुम्ही दोघांनी धनत्रयोदशीलाच आमच्या घरी या. आता तुझा होकार पक्का आहे असं समजून मी निघतोय ना. फार आनंद झाला, फार बरं वाटतंय. कधी एकदा तुझी पावलं आमच्या घराला लागतात ते कसं झालंय. आता मी जाता जाता रुक्मिणी मातेलाही सांगून मगच पुढे जातो, येतो असं म्हणून पांडुरंगाची भेट घेतली, त्याचा निरोप घेतला आणि पुढे गेलेले आहेत. रुक्मिणी मातेलाही निरोप दिलाय आणि झपझप झपझप पावलं टाकत आनंदाच्या भरात पांडुरंग पांडुरंग नामस्मरण करत विश्वंभरतुंग मंगळ वेळात आपल्या घरी येऊन पोहोचले. घरी आलेले आहेत आणि पंतांनी घरी आल्यानंतर शुचिरभूत होऊन लगेचच आपल्या बायकोच्या हातामध्ये झोळीतून ते फूल दिलं आणि त्या बायकोला सांगितलं की अगं हे फूल हा कौल भगवंतांनी दिलाय, भगवंतांनी होकार दिला आहे. बायको अशी स्तिमित झाली, म्हणजे आपल्या घरी यंदा दिवाळीमध्ये पांडुरंग आणि रुक्मिणी माता येणार. हो हो अगं वेडे, खोटं वाटलं की काय, हा व प्रसाद त्यांनीच दिलाय. आणि पांडुरंग हे शब्दाचे पक्के आहेत, ते शब्द मोडणार नाहीत ह्याची खात्री बाळग. चल चल कामाला लागूयात, पटापट आपण आता दिवाळीच्या तयारीला लागूयात, जोमाने तयारी करूयात. यंदा बाकी कोणी नाही, खुद्द त्रिभुवन पालक आपल्या घरी येतोय, मग तयारी काही विशेष असायला हवी असं म्हटलं. मात्र त्या दिवसापासून हे दाम्पत्य जे कामाला लागलं, पंतांनी आपल्या पत्नीला प्रत्येक कामामध्ये मदत करायला सुरुवात केली. रंगरंगोटी, सजावट, झाडलोट सगळं झालं. आता फराळाची तयारी सुरू झाली. चकल्या, लाडू, शंकरपाळे, अनारसे सगळे पदार्थ विकतचे नाही आणले, घरी बनवले. पंतांनी सुद्धा फराळ करायला मदत केली. फराळ करायला नाही, फराळ करायला. दोघांच्या मदतीने छानपैकी दिवाळीची सजावट झाली, दिवाळीची तयारी झाली. घर अगदी दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज झाले. वसुबारस आले. गोठ्यातल्या गाईचं आणि वासराचं पूजन झालं, त्यांना नैवेद्य दाखवला. अधीर दिवसेंदिवस वाढत होती आणि आता ती शिगेला पोहोचली होती. कारण वसुबारसचा दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी होती धनत्रयोदशी. भगवंतांनी वचन दिलं की ते येणार. म्हटल्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी अधीर झालेले हे दोघे जण दिवसभरामध्ये सगळी कामं आटपून घेतली. सायंकाळी त्यांनी
यमदीपदान केलं. यमदीपदानाचं महत्व आपल्याला माहितीच आहे. यमदीपदान हे अकाली मृत्यू येऊ नये म्हणून त्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या सायंकाळी दक्षिणेकडे दिव्याची वात करून तो दिवा यमाला दान केला जातो. त्यामुळे अकाली मृत्यू येत नाही अशी श्रद्धा आहे. त्याप्रमाणे विश्वंभर पंतांनी आणि त्यांच्या पत्नीने यमदीपदान केलं. सायंकाळ झालेलीच होती. दिवे लागण झालेली होती. तुळशीपाशी दिवा लावलेला होता. दारात पणत्या लावलेल्या होत्या. सुबक रांगोळी काढलेली होती. आणि आता हे दोघ जण दाराकडे डोळे लावून बसले. रात्र हळूहळू रात्र होतीये. आजूबाजूच्या घरातले दिवे मालवू लागलेले आहेत. पण जसजशी वेळ टळू लागली मनात थोडी कुठेतरी शंका येऊ लागली. भगवंत येतील ना? सायंकाळ निघून गेली. आता रात्र होत आली. गाव झोपी गेलं. पण अजून पांडुरंग आले नाही. पण शब्दाचे पक्के आहेत पांडुरंग. नाही नाही ते येतीलच असं म्हणत पंत येरझाऱ्या घालू लागले. त्यांची अस्वस्थता पंतांची पत्नी बघत होती. तीही पांडुरंगाच्या आगमनासाठी अधीर झाली होती. घरात सभोवताली नजर फिरवत कुठे काही कमतरता राहिली नाही ना, म्हणून विश्वंभर पंत सारखे सारखे घराकडे नजर फिरवत होते. चौघेर पाहत होते. पण आता एवढी रात्र झाल्यानंतर शेवटी पंतांची पत्नी म्हणाली, किती वेळ अशा येरझाऱ्या घालता? आता थोड्या वेळ तुम्ही आराम करा, विश्रांती घ्या. मी लक्ष ठेवते दाराकडे आणि पांडुरंग आले की लगेच तुम्हाला उठवते. मला कसली गाता झोप लागते. जीव अस्वस्थ झाला, व्याकुळ झालेला आहे भगवंताच्या दर्शनासाठी. त्यामुळे मला काही झोप लागत नाही. बघ असं काम कर, तूच थोड्या वेळ विश्रांती घे. मी आहे इथे ओसरीवर बसून आहे. असं म्हणत पंत पांडुरंगाचं नामस्मरण करत करत इथे ओसरीवर बसले. रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. गाव झोपी गेलेलं असतानाच खोकल्याचा आवाज आला. कोणातरी खोकल्याची उबळ आली. कोण बरं असेल? पांडुरंग तर नाही ना. म्हणून पंत पटकन उठले आणि कंदील घेतला आणि कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी घराच्या बाहेर डोकावून पाहिलं. तोच एक वृद्ध दाम्पत्य त्यांच्या घराच्या दिशेनेच येताना दिसले. काठी टेकत 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 आजोबा पंतांच्या दारात येऊन उभे राहिले. आणि तिथे आल्यानंतर ते आजोबा आणि आजी विश्वंभर पंतांना विनवू लागले, रात्रभरी विश्रांतीचा जागा द्यावी कृपा करा सदनी. पंढरपुरासी जाऊ उदयिक प्रभु नाम घेत निज वदनी. महाराज आम्ही चाललो पंढरपुराला. पण आता एवढी रात्र झाली आणि कुठेही आता थांबा घ्यावा, विश्रांती स्थान मिळावं असं कुठेच जागा मिळाली नाही. पण तुमच्या घराबाहेर दिवे दिसले. कोणीतरी जागा असेल म्हणून या विचारानेच आम्ही पावलं टाकत इथवर आलेलो आहे. त्यामुळे आज रात्रभराच्या विश्रांतीसाठी जर आम्हाला जागा दिली तर फार उपकार होतील. विश्वंभर पंतांची पत्नीला जाग आली. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि दोघांच्या मनात एकच विचार आला, फक्त पांडुरंग आणि रुक्मिणी माता आले नाही म्हणून काय झाले? अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे आलेले अतिथी हेच आपले पांडुरंग आणि हीच आपली रुक्मिणी माता असं समजून आपण त्यांचं स्वागत करूया. असं नुसतं त्यांनी म्हटलं नाही तर त्यांचं स्वागत सुद्धा केलं. तेही हसत मुखाने. तथास्तु मग बोलला जरूर या बसा मधुही. पण घरात येताना हातपाय स्वच्छ धुवा, म्हणजे सॅनिटाईज करा असं सांगावं लागलं नाही, कारण संस्कारच होता. तथास्तु मग बोलला जरूर या बसा मधुही. धरोनी कर आदरे अतिथी स्वागती तो गृही. सती मुद भरे करी नमन त्या सदे आसन. म्हणे पुनीत जाहले सदन हे पुनीत क्षण. आपण आलात आम्हाला आनंद आहे असं वाक्य आपल्या फक्त कपाटावर दिसतं, पण यांनी ते खरं करून दाखवलं. आनंद नुसतं दाखवला नाही, व्यक्त केला नाही, तर आपल्या कृतीतून घडवला सुद्धा. आलेल्या गृहस्थांना आजी आजोबांना लगेच आसनं दिली, बसायला आसनं दिली, पाणी प्यायला दिलं. दोघांची खाली कुशाली विचारली आणि त्यांना जेवू घातलं.
पंत आणि त्यांची पत्नी आजी आणि आजोबांची सेवा करत त्यांची विश्रांतीची व्यवस्था करून ते दोघं झोपी गेल्यावरती हे दोघंही झोपी गेले. पंतांना काही झोप लागत नव्हती. मन एकीकडे अस्वस्थ होत होतं, अधीर होत होतं. पांडुरंग काही आले नाही. हरकत नाही, माझ्या भक्तीतच कुठेतरी कमतरता राहिली असावी की पांडुरंग कोणाच्या घरीच जात नसावे. असा अविश्वास दाखवणं योग्य नाही. आलेत ना आपल्या घरी पाहुणे, हेच आपली पांडुरंग असं समजावं आणि पांडुरंगाची सेवा आपण इतकंच गोड मानावी असं विश्वंभर पंत म्हणाले आणि विश्वंभर पंतांना झोपले. पहाटेच्या सुमारास पंतांच्या कानावर शब्द पडले आणि अचानक जागाली आणि पाहतो तर काय, हे आजी आजोबा जायला निघाले आणि पंतांची पत्नी त्यांना थांबवून सांगते की आजच्या दिवस तरी विश्रांती करा आणि मग पुढे निघा. पंतही लगेच उठले आणि लगेचच आवरत स्वतःला पुढे झाले आणि म्हणाले, आजोबा अहो आजचा मंगल स्नानाचा दिवस आहे. मग आजचा हा मंगल स्नानाचा दिवस चुकवून कशाला परत जातात? आज छान दिवाळीचं मंगल स्नान करा, अभ्यंग स्नान करा. नाहीतरी थंडीचे दिवस आहे. छान उठण्याने अंघोळ करा, गरम पाण्याने अंघोळ करा, ख्याली कुशाली वाटेल आणि मग पुढे फराळ वगैरे करा आणि मग जा. अहो दिवाळीच्या दिवसात असं उपाशी कसं बरं जातात? ते काही नाही, तुम्हाला आमचं म्हणणं ऐकावंच लागेल. आजी आजोबांनी होकार दिला. मान डोलवत ते बरं म्हणाले. पंतांनी लगेचच सगळी तयारी केली अभ्यंग स्नानाची. पंतांच्या पत्नीने सुद्धा आजींची तयारी करून दिली आणि त्यावेळेला पंतांनी एक पाट मांडला आणि त्या पाटावरती आजोबांना बसवलं आणि उठणं घेऊन ते सुगंधी उठणं पंतांच्या त्या आजोबांच्या सर्वांगाला लावायला सुरुवात केली. कपाळापासून हातापासून सुरुवात करता करता त्या आजोबांच्या वक्षस्थळापर्यंत ज्यावेळी उठणं लावायची वेळ आली तेवढ्यात तो दिसली वक्षस्थळी, तो दिसली वक्षस्थळी. काय बरं दिसलं तर त्या वक्षस्थळावरती म्हणजे आजोबांच्या छातीवरती एक पदचिन्ह दिसलं. पण असं पदचिन्ह तर माझ्या पांडुरंगाच्या, नारायणाच्या, विष्णूच्या छातीवरती आहे. जे पदचिन्ह म्हणजे भृगु ऋषींनी रागाच्या भरात मारलेली लाथ आणि तेही आपल्या भगवंताने मिरवलं होतं श्री वत्सलांछन स्वरूपात. मग ते वत्सलांछन तर पांडुरंगाच्या छातीवरती आहे, त्याच्या वक्षस्थळावरती आहे. मग ते वत्सलांछन हे आजोबांच्या छातीवर कसं काय? आणि असं पाहिल्यानंतर पटकन त्यांच्या डोक्यात लख प्रकाश पडला आणि पंतांना कळून चुकलं. तो दिसली वक्षस्थळी लाख भृगूची मनात ओळखिले, या ब्राह्मण वेशाने, या ब्राह्मण वेशाने विठ्ठल रुक्मिणी गृहासी मम आरे. रामा 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 हरे हरे, रामा 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 सीतापते, रामा 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 रघुत्तमा, रामा रामा. कळलं की आलेले हे दोघे जण आजी आजोबा अन्य कोणी नसून खुद्द पांडुरंग आणि खुद्द रुक्मिणी माता आहे. विश्वंभर पंतांना आनंद हा झाला होता पण त्यांनी तो चेहरा दाखवला नाही. पंतांनी विचार केला की भगवंतांनी आपली ओळख लपवली काय? ठीक आहे, भगवंत जर असे आहे तर भक्त सुद्धा त्यांच्यापेक्षा वस्ताद आहे दाखवूनच देऊया. आपणही त्यांना ओळखलं हे सांगायचंच नाही. आणि म्हणून त्यांनी आपली ओळख जशी लपवली तसं आपण त्यांना ओळखले, हे आपले भाव त्यांनी लपवले. अभ्यंग स्नान झालं, फराळ झाला. पंतांच्या पत्नीने आजींची खणा नारळाने ओटी भरली आणि पंतांनी सुद्धा आजोबांना शाल, श्रीफळ, धोतर देऊन त्यांचा सत्कार केला. आणि आता हे दोघेही जण जायला निघणार. त्यावेळी मात्र अधीर झालेले विश्वंभर पंत भगवंताला साथ घालत म्हणतात, फसवुनिया जाशी कसा, फसवुनिया जाशी कसा, दर्शन दिदल्या विना मला सांग. मला दर्शन न देता भगवंत जातोय. अरे ओळखिले मी तुझला, ओळखिले मी तुझला, भृगुने तव उघड पाडिले सोंग. तुला मी ओळखून आहे.
भगवंता मी ओळखून आहे सारे तुझे वाहन. कळलेलं तूच आलायस आणि वेषांतर करून आला आणि आलास तो आला तर दर्शन दिल्याशिवाय जातोय ते काही नाही भगवंता. तुझ्या सगुण रूपाची आस लावून मी बसलेलो आहे आणि असा भक्ताला विमुख करून जाऊ नको. आता भक्तानेच ओळखलं म्हटल्यावरती आता पांडुरंगांना आपल्या सगुण रूपात दर्शन द्यावंच लागेल. पांडुरंग आणि रुक्मिणी मातेने तिथल्या तिथे जागच्या जागी आपल्या सगुण रूपात दर्शन दिलं. तो क्षण तो दिवस विश्वंभर पंतांना धन्य धन्य करणारा होता. आनंदून गेलेले हे विश्वंभर पंत पांडुरंगाचं ते सगुण निर्गुण रूप आपल्या डोळ्यात साठवून घेतात आणि त्या भगवंताला प्रार्थना करतात, हात जोडून विनवणी करतात आणि सांगतात सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घनुवजी. सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घनुवजी. सोनियाचा दिन सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे जी. सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घनुवजी. सोनियाचा दिन अजी. सोनियाचा दिन अजी. सोनियाचा दिन सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. भगवंता या क्षणीचं माझ्या मनामध्ये जर तू डोकावून पाहिलं तर आतही तूच आणि बाहेरही तूच अशी माझी अवस्था झाली आणि या तुझ्या सगुण रूपाच्या दर्शनाने मी धन्य धन्य झाले. पांडुरंग म्हणतात ते आपल्या भक्ताला तुला काय हवाय तो वर माग. त्यावेळी विश्वंभर पंत म्हणतात भगवंता माझ्यासारख्याच वारीमध्ये जाऊ न शकलेल्या असंख्य भक्तांना आज तुझ्या दर्शनाची आस लागलेली आहे. त्या सर्वांना तू त्यांच्या मदतीला धावून ये. त्यांना सगळं रूपात तू दर्शन दे आणि कायम त्यांच्यावरती तुझा वरद हस्त राहू दे एवढंच मागणं मी मागतो. आणि अखिल विश्वाचा विचार करणाऱ्या या विश्वंभर पंतांना भगवंतानी तथास्तु म्हटलं आणि त्याचाच परिणाम असा की कालांतराने ज्यावेळी विश्वंभर पंतांना सुपुत्र झाला भक्त दामाजी, तो सुद्धाच विश्वंभर पंतांप्रमाणे पांडुरंगाचा निस्सीम भक्त होता, ज्याने समाजकार्य, देशकार्य आणि भगवत कार्य पूर्ण करून आपलं आयुष्य त्याने सार्थकी लावले. अशाच या संत दामाजी पंतांची कथा आपण परवाच्या कीर्तनामध्ये ऐकणार आहोत. तर या विश्वंभर पंतांनी ज्याप्रमाणे नलहे सायास जाणे वनांतरा सुखे तो घरा नारायण हे सिद्ध करून दाखवलं, त्याप्रमाणे आपण सुद्धा घरी राहून वारीचा आनंद घेत असताना हरिनाम मुखाने घेऊन त्याला आपलंस करून घेऊ शकतो अशी खात्री, अशी ग्वाही पूर्वपदामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज देतात आणि सांगतात नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीची. जळतील पापे जन्मांतरीची. जळतील पापे जन्मांतरीची. जळतील पापे जन्मांतरीची. 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 हे दान आपण भगवंताकडे मागूयात सगळ्यांनी मिळून. जे मागणं तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी मागितलं. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. संग देई सदा. संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. घालावे आम्हासी. सुखे घालावे आम्हासी. सुखे घालावे आम्हासी. सुखे घालावे आम्हासी. पंढरीनाथ